अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गावरून शेतकरी आणि स्थानिक नागरिक अत्यंत आक्रमक झाले आहेत। हा नियोजित रेल्वे मार्ग रद्द करावा या मागणीसाठी राहुरीमध्ये सर्व पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत आणि शेतकऱ्यांच्या पुढाकाराने नगर मनमाड महामार्गावर तब्बल 2 तास तीव्र आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। बागायती आणि उपजाऊ जमिनी या रेल्वे मार्गात जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत आहे। या सर्वपक्षीय आंदोलनाला संबोधित करताना स्थानिक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारला ठणकावून सांगितलं की शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि हा रेल्वे मार्ग रद्द करण्यासाठी मी प्रसंगी राजीनामा देण्यासही तयार आहे। यावेळी आंदोलकांनी रेल्वे मार्ग रद्द झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला। जोपर्यंत हा प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द करण्याचा निर्णय शासन अधिकृतपणे घेत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला। आज प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलेत, शेकडो बळी गेलेत। या रस्त्याकडे कोणाचंच लक्ष नाही, राज्य सरकारचं नाही, केंद्र सरकारचं नाही, आमदारचं नाही, खासदारचं नाही, आणि जिकडे गरज नसताना रेल्वे न्यायची। गेली 10 वर्ष झाली आपण हा नगर मनमाड रस्ता खर तर योजना राबवताना प्रकल्प करताना शेतकऱ्यांची नुकसान होतेच, परंतु 100 शेतकऱ्यांची जर नुकसान झाली तर लाखो शेतकऱ्यांचा फाड्या लढत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू। मागे राहण्याची आमची औलाद नाही, तुमच्या समोर आम्ही येऊ एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि इथे जमलेला सर्व हा प्रश्न आपल्या सर्वांना खरंतर पडतो। हा प्रस्तावित रेल्वे मार्ग आज हजारो शेतकऱ्यांच्या आमच्या पंजोबा आजोबा आमच्या वडिलांनी जमिनी कसली आणि ती आज आमच्या पिढीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। तर आज आम्ही शिक्षण घेतो, परंतु कुठलीही नोकरी आम्हाला भेटत नाही। आमचं पोट भरण्याकरता आमची जमीन ही आमच्याकरता महत्वाची आहे। आज आपण म्हणतो झेंजी पिढी आहे, झेंजी पिढीला शेतकऱ्यांचं उत्तर आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। कोणीतरी नायब तहसीलदार येईल, कोणीतरी क्लार्क येईल, अशी आमची इतकी पण आमच्या शेतकऱ्याची लायकी काढू नका। जबाबदार अधिकारी आल्याशिवाय आम्ही उठणार। दुसरी आमची अशी मागणी आहे, उद्या आपलं म्हणणं मांडायची शेतकऱ्यांना सुनावणीची तारीख आहे प्रांत कार्यालयामध्ये श्रीरामपूरला। शेतकरी श्रीरामपूरला जाणार नाही, प्रांतांनी इथं राहुरीमध्ये यायचंय, ही पण आमची दुसरी मागणी आहे। जमिनी जाणार आमच्या, त्याच्याबद्दल म्हणणं मांडायचं आम्ही, आणि तिकडे जाऊन 40 किलोमीटर जाऊन म्हणणं मांडणार नाही, ती पण आमची मागणी। उद्या प्रांत कार्यालयात इथं येतात, शुक्रवारी वगैरे जर असतं इथं तर उद्याच दिवस, उद्या हा ते सगळ्या मार्गाने आपण या ठिकाणी हा प्रश्नाचा पाठपुरावा घेऊ। आता विषय अजिबात माझ्या राजीनाम्याने जर प्रश्न सुटणारा असेल तर 100% माझा राजीनामा होईल, त्याच्यामध्ये कोणी काळजी घेऊ।